आता खाऊन पिऊन झाले. आता मी तुम्हाला सांगतो की मेन मकसद काय होता आमचं इकडं यायचं नाही का. आज आपण परत एकदा कपिलधारा तीर्थावर आलोय, म्हणजेच कावनाई येथे. मुद्दा असा आहे की खूप दिवसांआधी मी एक इथं कावनाई फॉल्टची एक व्हिडिओ बनायला आलो होतो. तेव्हा मी इथली एक शॉर्ट टाकली होती, ती आपली खूप व्हायरल गेली. नमस्कार मित्रांनो, आम्ही 3 मित्र परत एकदा चाललेलो आहे कपिलधारा तीर्थाजवळ असलेल्या त्या प्राचीन जात्याला एक्सप्लोर करण्यासाठी. आता आमच्या इकडे तर त्याला जातच म्हणता, तुमच्याकडे काय म्हणतं ते कमेंट करून सांगा. आणि आत्ता खरा आमचा ॲडव्हेंचर सुरू होणार होता. गाडीत पेट्रोल टाकल्यानंतर आम्ही सगळे गुगल मॅपच्या भरोश्यावर कावनाई गावाला एक्सप्लोर करण्यासाठी निघालो, आणि हीच आमची सगळ्यात मोठी चुकी होती. आता ते तुम्ही व्हिडिओमध्येच बघा. पुढं रे, इकडं बघ पटकन. तर मित्रांनो, आता आहे ना आम्हाला रस्ता तर माहित होता कावनाई फॉर्टचा, पण मग आता गुगल मॅपच्या भरोशा आम्ही शॉर्टकटने आलो आणि गुगल मॅप पुढे घेऊन आलाय डायरेक्ट डॅमच्या शेजारी. आणि आता हे बघा तिथं कावनाई दाखवत आहे 4.5 किलोमीटर. आता जेव्हा आम्हाला वाटलं भाई गुगल मॅप पुढे घेऊन चालला इकडं. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, जर तुम्ही मुंबई साईडून येणार असाल ना तर ह्या साईडून असाल, आणि जर दुसऱ्या कुठूनही जर आले तर या साईडून शॉर्टकट इकडून येऊ शकताय. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला इकडून मुंबई साईडून आल्यानंतर नाही तर लेफ्ट साईडला एक खाली रस्ता जाताना बघायला मिळेल. हा बघा हा रस्ता. आणि जर इकडून आले तर राईट साईडला. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला इथे एक कपिलधारा तीर्थाचा बोर्ड बघायला मिळेल. त्या बोर्डवर ॲरो दिलाय, आपल्याला इथून खाली जायचंय. इथं आपले शूटर उभे बघू शकताय. मित्रांनो, त्या उताराने 100-200 मीटर खाली उतरून आल्यानंतर आपल्याला इथे एक पार्किंग बघायला मिळते. याच पार्किंगला आपल्याला गाड्या लावून पुढे जायचं आहे. ऍक्टिंग घ्यावं लागतं, सांगा म्हणलं काहीतरी ॲडव्हेंचर दाखवावं लागतं, तेव्हाच व्लॉगला व्ह्यूज येतात आपल्या. तर मित्रांनो, आधी कुठेही न जाता डायरेक्ट आम्ही वरती आलो. बघा इथं तो आपला तीर्थ आहे, आणि इथं पण एक तीर्थ आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर आहे ना खाली माणसं आहे नाही का, म्हणून आम्ही वरती आलो. इथं बघा झाडांची सावली बिवली सगळी. इथं बसलोय आम्ही ना. डीमार्टवरून येता आहे ना पॉपकॉर्न घेऊन आलोय. ते खाऊ नाही का, एकदम भूक लागली, ते खाऊ. आणि मग आपलं पुढचं काय विषय ते बघू. क्योंकि काली पेट हमारे दिमाग की बत्ती नाही जलती. हा एक फॅमिली पॅक आहे, नुसता दाबणार आहे आम्ही. पोराचे तोंड पाकाचे झाले एकदम उदास. बघू शकता आजचा आमचा नाश्ता आहे हा. नाईस नाईस नाईस. तर मित्रांनो, पॉपकॉर्न खाऊन झाले. ते तर आमच्या पोटातलं एक कोपऱ्याला पण नाही लागलं. त्याच्यात आम्ही 3 जण होतो. असं प्रत्येकाला एक जर असतं ना तरी पण काही नसतं झालं. तुम्ही विचार करा, आम्ही एक मध्ये ठिकाणी ॲडजस्ट केले. आता खाऊन पिऊन झाले. आता मी तुम्हाला सांगतो की मेन मकसद काय होता आमचं इकडं यायचं नाही का. आमचं मेन मकसद काय ते तुम्हाला मी खाली जाऊन सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव वावरे स्वागत करतोय आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा सीन असा आहे की आज आपण परत एकदा कपिलधारा तीर्थावर आलोय, म्हणजेच कावनाई येथे. आणि आज आपण खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. याच्या मागं भरपूर कारणे, आपले पेपर पण होते आणि मध्ये मॅचेस पण होते. तर त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकलो. मिनी ब्लॉग आपण सोडलेले 1-2, तर ते तुम्ही नक्कीच चेक करा जर नसेल बघितलं तर. आणि आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. तर मित्रांनो, मुद्दा असा आहे की खूप दिवसांआधी मी एक इथं कावनाई फॉर्टची एक व्हिडिओ बनायला आलो होतो. तेव्हा मी इथली एक शॉर्ट टाकली होती, ती आपली खूप व्हायरल गेली. 2 ते 3 लाख व्ह्यूज गेले तिला. आणि भरपूर जणांचे तिच्यावर कमेंट पण आले होते की आम्हाला ती लॉंग ब्लॉगमध्ये बघायची नाही का, मोठ्या ब्लॉगमध्ये, की कुठे आहे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे. तर त्याच तुमच्या डिमांडवर, पब्लिक डिमांडवर, आणि खूप जणांचे कमेंट्स पण येत होते आणि तिला चांगला रिस्पॉन्स पण भेटला आहे. तर त्यामुळे आज आपण आलेलो आहे परत एकदा कपिलधारा तीर्थावर. आणि इथं मी तुम्हाला आज पूर्णपणे दाखवणार आहे तो जाता कसा आहे, किती जुना आहे, केव्हा, कधी, कुठं, एक्झॅक्ट लोकेशन ते मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा. आणि मित्रांनो, त्या शॉर्टवर भरपूर आपली ऑडियन्स जी आहे ना, ती हिंदी ऑडियन्स पण होती आणि मराठी ऑडियन्स पण होती.
तर माझ्या मनात एक विचार चालू होता, जर हिंदी ऑडियन्सला आपली ही मराठीमधली व्हिडिओ समजली नाही तर मी याच्यातच थोडे हिंदीमधून पण शॉर्ट टाकून देईल, याचा जेणेकरून तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, हेच ते ठिकाणी जे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, आता मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये पण दाखवतो. या इकडे. मित्रांनो, आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा याच्यावर शंकरांची पिंड तर नव्हती, पण आता ठेवलेली. आता याला बघून तर असंच वाटतं की हे जात आहे, कारण की त्याच्यामध्ये आधी धान्य टाकायची वरतून जागा पण होती आणि साईडून तो दांडा पकडून ज्याने आपण फिरवतो जातं ती जागा पण होती. आणि त्याच्यावर तुम्ही एकदम बारीकाईने लक्ष दिल्यानंतर असं दिसून येते की तो जातच आहे, पण आपण 100% नाही सांगू शकत की ते काय. तर मित्रांनो, जसं की तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये बघितलंच आहे की त्या जात्यावर वरती ना शंकरांची पिंड ठेवण्यात आलेली आहे. पण मग जेव्हा आपण शॉर्ट व्हिडिओ बनवली होती ना तेव्हा शंकरांची पिंड नव्हती, नाही का, आणि आता ठेवली तिथं. मग एक्झॅक्ट मी पण नाही सांगू शकत ते जात आहे की काय, पण मग जसं ते दिसतंय त्याच्यावरून तर जातच दिसतं आपल्याला. बघा, इथं ते दांडा पकडायची जागा पण आहे आणि इथं मधून ते धान्य टाकायची जागा होती. आधी ना शंकरांची पिंड नव्हती इथं. मग काय माहिती नाही, आता आपण पण इथं 100% शुअर नाही की शंकरांची पिंडाची जागा आहे ती की जात आहे. पण मग एक आपण असं गृहीत धरू की ते जात आहे, आपण काही फायनल नाही सांगू शकत की ते जातच असं, नाही का. तर जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही इथे येऊन बघू शकताय. आणि इथलं जो वातावरण आहे तो एक नंबर. तुम्ही या एरियात येत असाल, जर तुम्हाला इकडे एक्सप्लोर करायचं असेल तर इथे एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहे, जसं की वैतरणा डॅम आहे. या साईडला आपल्या समोर एक्झॅक्ट कपिलधारा तीर्थाच्या वरतीच कावनाई फॉर्ट पण आहे. कपिलधारा तीर्थ आहे कुंभमेळ्याचे स्थान, ज्याला आपण म्हणतो कपिलधारा तीर्थ. आणि त्याच्यानंतर इथं आपली शंकरांची पिंड जातं काही पण म्हणू शकतो आपण, ते पण आहे. तुम्ही तर इथं भरपूर काही एक्सप्लोर करण्यासाठी तर तुम्ही येऊ शकताय. तुम्हाला मी लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकूनच देईल. भरपूर लोकांना इथं आल्यानंतर समजणार नाही की ते कोणत्या साईडला आहे, म्हणजे आमच्यावरूनच सांगतो. आम्ही पण मागच्या वेळेस आलो होतो ना, इथं येऊन आम्हाला समजलं नाही की ते इथे आहे, नाही का. मग दुसऱ्या वेळेस जेव्हा आलो तेव्हा समजलं की तिथं ह्या साईडला ते. हे बघा, इथं समोर कपिलधारा तीर्थ आहे, स्नान करायची जागा, आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर हे असं बनवलेलं आहे. आणि इथंच मध्ये इथे हे बघा इथं. अरे गप्प, एवढा का असू राहिला? भाऊ, अरे शांत बस, ब्लॉग बनवायचा मला. अरे काय ऍक्टिंग घेतोय तेव्हा. हवा बल्ला हा मल्ला पा. ते बघून एकदा तुम्ही कचरा आम्ही पसरवेल नाही, कचरा घेऊन नाही कचरा बघून घ्या एकदा बॅगीत. इकडे वैरच होता. चला भाऊ, नको आता डोकं खाऊ. तर मित्रांनो, माझ्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन होती तेवढी मी तुम्हाला दिली. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही इथे येऊन घेऊ शकताय. तुम्हाला मी इथले लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तरी ह्या चॅनलचं नाव जरी द बीस्टवरून परत वैभव वावरे झालं तरी द बीस्टच राहणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घेऊन ठेवा. आम्हाला भरपूर लांब जायचं आहे, त्यामुळं हा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये.